विद्यार्थी मित्रांनो, ललवानीज स्कूल ऑफ मॅथमॅटिक्समध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, वर्ग 10वा जॉमेट्री आणि त्यातलं शेवटचं प्रकरण मेन्झुरेशन महत्त्वमापन. आणि या शेवटच्या प्रकरणातील शेवटच्या प्रॅक्टिस सेटमधील शेवटचं उदाहरण आणि 7.5 किंवा 7.4 पेज नंबर 160. पहिलं उदाहरण सोडवलं तेव्हा आपल्याला टेन्शन आलं होतं, खूप अवघड आहे, ऑरमध्ये बसेल, सोडवून देऊ का, सोडून देऊ का, नाही केलं तरी चालतं. पण आपण एक व्हिडिओ पाहिला, विशेष करून व्हिडिओ नंबर 1, व्हिडिओ नंबर 7.4 मधलं क्वेश्चन नंबर 1चा व्हिडिओ पाहिला आणि कन्सेप्ट क्लिअर झाली. आणि आता सर आम्हाला उदाहरण पटापट सोडवायला यायला लागली. अशा तुमच्या प्रतिक्रिया जेव्हा मी यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये पाहिल्या तेव्हा मला खूप आनंद झाला. मित्रांनो, फॉर्म्युला कसा तयार झाला, फॉर्म्युल्याचा अर्थ काय, प्रत्येक कन्सेप्टचा अर्थ काय, फिगरमध्ये ते कसं ओळखायचं याविषयीचं पूर्ण विश्लेषण आपण आपल्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. आता क्वेश्चन नंबर 5 आणि पहा, क्वेश्चन नंबरपासून आपण जसं लांब चाललो तसं थोडा बदल. आणि याच्यात तर फिगरच नाही, फिगरसुद्धा मनानं काढायची आहे. अ कॉर्ड PQ ऑफ अ सर्कल विथ रेडियस 15 सेंटीमीटर, chord PQ subtends an angle of 60 degree with the center of circle. चला आपण आता फिगर काढू. तुम्ही पण एक सर्कल काढा, वर्तुळ काढा, एक वर्तुळाचा एक जीवा दाखवा PQ. जीवा म्हणजे काय, जिचे दोन्ही टोकं वर्तुळावर आहेत त्याला जीवा म्हणतात. अ सेगमेंट whose end points are on the circle is called chord. This is chord PQ. This is the center of the circle. And what is the name of the center of the circle? Center of the circle. नाव दिलंय का पहा? नाही, नाव काही दिलेलं नाही. चला आपण याचं नाव घेऊ A. याला आपण जॉईन करू आणि हा जो अँगल आहे याला म्हणतात थीटा. अँड व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ थीटा? 60 डिग्री आणि 15 सेंटीमीटर. आणखी एक रेडियस कोणती सांगा, आकृतीमध्ये एक त्रिज्या कोणती, दुसरी? तुमचं उत्तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. फाइंड द एरिया ऑफ मायनर ॲज वेल ॲज मेजर सेगमेंट. एरिया ऑफ मायनर सेगमेंट इक्वल टू व्हॉट? एरिया ऑफ मेजर सेगमेंट इक्वल टू व्हॉट? आणि एकदा मराठी माध्यमात वाचून घेऊ, पेज नंबर 160. मित्रांनो, आकृतीमध्ये रेडियस कोणती आहे? तुमचं उत्तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. 15 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाची PQ ही जीवा वर्तुळाच्या केंद्राशी 60 अंशाचा कोन करते. त्या जीवेमुळे झालेल्या विशाल वर्तुळखंड मेजर सेगमेंट आणि लघु वर्तुळखंड मायनर सेगमेंट. आणि प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजला असेल तर सूत्र वापरता येईल. आणि आपल्याला माहिती आहे की 7.4चा एकच फॉर्म्युला आहे, 1 + 2 = 3. 1 + 2 = 3. व्हॉट इज द मिनिंग ऑफ 1? पुन्हा एकदा थोडक्यात रिव्हिजन करू. मित्रांनो, दिस इज सर्कल, दिस इज कॉर्ड, हा झाला मायनर सेगमेंट, दिस इज कॉल्ड ॲज मायनर सेगमेंट. आपल्याकडे एक पोळी आहे, पोळीचा एक तुकडा तोडला, तो झाला मायनर सेगमेंट. उरलेला पोळीचा तुकडा म्हणजे मेजर सेगमेंट. आणि दोन्ही पोळीचे तुकडे जर एकत्र केले पुन्हा तर ते झाले पूर्ण पोळी म्हणजे सर्कल. मग आपल्याकडे एक सूत्र काय तयार झालं? एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू एरिया ऑफ मायनर सेगमेंट प्लस एरिया ऑफ मेजर सेगमेंट. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर लघु वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ. लघु वर्तुळखंड काय? एक पोळी आहे, पोळीचा एक तुकडा तोडला. जेवायला बसले लोक आणि आपण आग्रह वाढू लागलं, नाही बाबा आता पोट भरलं, पोळी नको, नाही थोडीशी घ्याच काका. मग थोडा तुकडा तोडून दिला, तो झाला लघु वर्तुळखंड. उरलेली पोळी विशाल वर्तुळखंड. लघु वर्तुळखंड विशाल वर्तुळखंडाची बेरीज पूर्ण पोळी म्हणजे वर्तुळ. चला, दिस इज द मायनर सेगमेंट, एरिया ऑफ मायनर सेगमेंट. दिस इज द एरिया ऑफ मेजर सेगमेंट. लघु वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ विशाल वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ आणि दोघांची बेरीज म्हणजे पूर्ण वर्तुळ. चला, एक कन्सेप्ट क्लिअर झाला. आता आपला फॉर्म्युला काय ते पाहू. फॉर्म्युला काय ते पाहू.
3 1 + 2 = 3. 2 रेडियस, 2 त्रिज्या, 2 त्रिज्या आणि हा मायनर आर्क यांनी जो मिळून जो एरिया कव्हर झाला, जे क्षेत्र व्यापलं त्याला म्हटलं सेक्टर. त्याला म्हटलं सेक्टर. नंबर 3 एरिया ऑफ सेक्टर. काय झाला? एरिया ऑफ सेक्टर. आणि आता या एरिया ऑफ सेक्टरमध्ये हा झाला एरिया ऑफ सेक्टर. आता थोडंसं वर्तुळ काढायला आपल्याला प्रॉब्लेमच होत आहे. आपण इकडं काढू वर्तुळ. 2 आकृत्या काढतो. 2 आकृत्या काढतो. हा झाला नंबर 3 सेक्टर APR. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ, एरिया ऑफ सेक्टर पूर्ण पूर्ण पूर्ण. हा झाला एरिया ऑफ सेक्टर 3 नंबर. आता या सेक्टरला 2 भाग केले आपण सेक्टरचे. कसे 2 भाग केले पहा. APR हा पहिला भाग, हा दुसरा भाग. 1 म्हणजे 3 म्हणजे सेक्टर, 1 म्हणजे ट्रायंगल, 2 म्हणजे सेगमेंट. कोणता सेगमेंट? मायनर सेगमेंट. त्याला फॉर्म्युला तयार. 3 म्हणजे लघुवर्तुळ पाकळी, 1 म्हणजे त्रिकोणाचे क्षेत्रफळ, 2 म्हणजे लघुवर्तुळ खंडाचे क्षेत्रफळ. चला आता या सगळ्यांचा वापर आपल्याला करायचा आहे. सगळ्यात पहिले आता एरिया ऑफ मायनर सेगमेंट. सूत्र आपल्याला पाठ आहे. एरिया ऑफ मायनर सेगमेंट. मराठी माध्यमाचे विद्यार्थी, लघुवर्तुळ खंडाचे क्षेत्रफळ बरोबर r² θ/360 πr². हे झालं सेक्टरचं. 1 + 2 = 3. 2 = 3 - 1. हा झाला 3 θ/360 πr². एरिया ऑफ सेक्टर लघुवर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. आता त्रिकोणाचे क्षेत्रफळ sin θ/2. आणि किमती ठेवायच्या. आरची किंमत किती? 15 × 15, 15चा वर्ग. थिटाची किंमत 60/360 × पायाची व्हॅल्यू. पायाची व्हॅल्यू दिलेली आहे 3.14. पुस्तकात पहा. मायनस sin θ म्हणजे sin 60/2. आणि sin 60 कसं काढायचं सांगा मित्रांनो. चला लगेच एक हे काढा, त्रिकोण काढा, एक ट्रायंगल काढा. दिस इज द ट्रायंगल. 30 60 90. 30 60 90. 1 2 √3. साइन म्हणजे काय? OH क. 60च्या समोर कोण आहे? √3. हायपोटेनियस कोण आहे? 2. समोरील बाजू वर्गमुळात 3 आणि कर्ण 2. वर्गमुळात 3/2. वर्गमुळात 3/2. चल 15 × 15 सध्या तसेच ठेवतो. 0 0 गेट्स कॅन्सर. 6 1 6, 6 6 36. 3.14 / 6. 3.14 / 6. बाजूला करायचं आहे उत्तर. चला तुमचं उत्तर काढा, माझं पण काढतो. 3ला भाग जात नाही, 0. पुढे आला 0.31. 6 5 30. 1 6 2 12. 2 6 3 चला तुमचं आणि माझं उत्तर काय येतं आहे? मॅच होते का पा? 3.14ला 6ने डिवाइड करा. येत नसल तर असं करा. 3.14 येतं तुम्हाला, काय अडचण नाही. आता 10वीत आल्यावर आपल्याला इतकं येणारच आहे. sin 60 म्हणजे काय आलं सांगा? √3/2 × 2. √3/2 sin 60 आणि A2 सूत्रामध्ये √3/4. तर आता लिहा बट √3/4 = याची व्हॅल्यू काढून घेऊ. √3 किती आहे? 1.73/4. चला 1.73ला 4ने डिवाइड करा. 1ला भाग जातो का नाही? 0चा भाग गेला. पुढे आला 0.1 आणि 7 17. 17 झाले. 4 4 16. 4 चौक 16. 1 राहिला. पुढं 3 4 3 12. 1 राहिला. 4 2 8. आणि ते अप्रॉक्सिमेट करा. ही झाली याची व्हॅल्यू. आता याची व्हॅल्यू डायरेक्ट लिहून टाकू आपण. लिहा पुढं. सो
सो एरिया ऑफ सेगमेंट, मित्रांनो इथे एरिया ऑफ हे लिहा, एरिया ए कंसात काय लिहायचं इथं, एरिया ऑफ सेगमेंट, नाव काय सांगा एकदा, एरिया ऑफ सेगमेंट पी क्यू, एरिया ऑफ सेगमेंट पी क्यू इज इक्वल टू 15 इंटू 50, याचं उत्तर किती आलं 0.523 मायनस याचं उत्तर किती आलं 0.432. 99% उदाहरणामध्ये पहिल्या टर्मचं व्हॅल्यू काढून घ्या, बाजूला रफ कॅल्क्युलेशन करून दुसऱ्या टर्मचं व्हॅल्यू काढून घ्या आणि डायरेक्ट मायनस करा, आता करा मायनस लवकर. 523432190 लिहा. एरिया ऑफ सेगमेंट पी क्यू इज इक्वल टू 15 इंटू 15 इंटू 0.091. मित्रांनो 15 गुणिले 15 200 करून ठेवू नका, 15 स्क्वेअर 225 करून ठेवू नका. त्याला तसंच आपण आता या 15चं याचं मल्टिप्लिकेशन करू. 15 1 जा 15, 15 9 जा 135, 136 आणि इथं 123. चला मल्टिप्लिकेशन करा मित्रांनो. तुमचं माझं उत्तर मॅच होतं का यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. 15 गुणिले 0.091 करा, पुन्हा 15 मल्टिप्लाय करा. 15 5 75, 15 सेकंड 90, 15 त्रिक 45, 15 1 15, 1 2 3 लिहा. सो एरिया ऑफ मायनर सेक्टर इज इक्वल टू 20.475 सेंटीमीटर स्क्वेअर. याला चौकट करा. लघु वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ बरोबर 20.475 सेंटीमीटरचा वर्ग. याला करा नंबर 1. उदाहरण संपलं का नाही. मेजर सेगमेंटचं काढायचं आहे. कशाचं काढायचं आहे, मेजर सेगमेंट लिहा. आता मेजर सेगमेंट कसा, हा झाला मायनर सेगमेंट आणि उरलेला सर्व मेजर सेगमेंट. पोळीचा एक तुकडा तोडला तो झाला मायनर सेगमेंट, उरलेली पोळी मेजर सेगमेंट. मायनर सेगमेंट प्लस मेजर सेगमेंट पूर्ण पोळी म्हणजे सर्कल. म्हणजे काय सूत्र तयार झालं लिहा. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू खालच्या ओळीत लिहितो इक्वल टू एरिया ऑफ मायनर सेगमेंट प्लस एरिया ऑफ मेजर सेगमेंट. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर लघु वर्तुळ खंडाचे क्षेत्रफळ अधिक विशाल वर्तुळ खंडाचे क्षेत्रफळ. आता आपण आपल्याकडे काय काय आहे, मायनर सेगमेंट आहे. एरिया ऑफ सर्कल आपल्याला काढता येईल. सांगा एरिया ऑफ सर्कल कसं काढता येईल लिहा. नंबर 1 एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू सांगा व्हॉट इज द फॉर्म्युला, पाय आर स्क्वेअर. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. पायाची किंमत 3.14 गुणिले आरचा वर्ग म्हणजे 15 गुणिले 15 आणि 15 इंटू 15 215 करून ठेवू नका. 15चा वर्ग 225 करून ठेवू नका. गुणाकार करायला अवघड होईल. आपण काय करू आता, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू. 15 चौक 60, 15 1 15, 15 त्रिक 45 इंटू 15. चला तुमचं आणि माझं उत्तर मॅच होते का पा. 3.14 इंटू 15 47.10 गुणिले 15. पुन्हा पुन्हा आणखी एक मल्टिप्लिकेशन करा लिहा. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू 47.1 इंटू 15. 15 1 15, 105, 106, 15 चौक 60, 70.65 सेंटीमीटर स्क्वेअर. पुन्हा एकदा करतो. 15 1 जा 15, 5 कॅरी 1
15 6 90, 105, 106, 15 4 60, 70, 1 2. नाही, एकच घेतला आपण ना, इकडे एक झिरो लिहिला असता 1 2. आणि मित्रांनो आपल्याला 70 पॉईंट नाही आहे, 706.50 झिरो. मग ते उत्तर बरोबर येईल. मल्टिप्लिकेशन काय आलं? 7 6 5 0 1 2 1 2 706. पहा मित्रांनो, एका डेसिमलमुळं आपलं सगळं चुकत होतं. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू, आता याला नंबर 2 द्या, या सूत्राला नंबर 2 द्या, याला नंबर 3 द्या, नंबर 3 द्या. लिहा फ्रॉम 1 and 2, सॉरी फ्रॉम 2 and 3, फ्रॉम 2 and 3 सांगा. एरिया ऑफ सर्कल 706.5. आता झिरो नाही दिला तरी चालत किंवा राहू द्या, पुन्हा गोंधळ होतो. एरिया ऑफ मायनर सेगमेंट 20.475 प्लस याची व्हॅल्यू ठेवली, याची काढलीच होती, राहिलं काय? एरिया ऑफ मेजर सेगमेंट, एरिया ऑफ मेजर सेगमेंट, आणि उत्तर काढायचं आहे. काय उत्तर काढायचं पहा आता? एरिया ऑफ मेजर सेगमेंट इज इक्वल टू 706 minus 20.475. करा मायनस. तुमचं माझं उत्तर मॅच होतं का पहा? 5 2 0, 500तून 475 गेले 25, 6 8 5, 586 586. पुन्हा एकदा करून पहा मित्रांनो. नाही, इकडं 5 नाही येणार. पहा बरं येते का बरोबर? 5 नाही, 6. 7 मधून वर गेला 6. चला, तुमचं आणि माझं उत्तर मॅच होते पहा. 786.025 सेंटीमीटर स्क्वेअर. पुन्हा एकदा मायनस करून पहा, उत्तर कन्फर्म करा. 706.5 20.475, 500तून 475 गेले, 0 25, 6 10 मधून 2 गेला 8, 686.025. याला द्या नंबर 4. खाली लिहा, विशाल वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ बरोबर 686.025 सेंटीमीटरचा वर्ग. एरिया ऑफ मेजर सेगमेंट इज इक्वल टू 686.025 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि मित्रांनो, कोणते कोणते सूत्र वापरली याचं पुन्हा एकदा रिवाईज करू आपण. पूर्ण एकदा रिवाईज करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सगळ्यात पहिले एक पोळी काढतो, वर्तुळाकार पोळी, सर्क्युलर पोळी काढतो. इतका पोळीचा तुकडा तोडला आणि वाढला. जेवायला बसले काका, आग्रानं दिलं, पोळी घ्या काका, पण नाही पोट भरलं. बरं, थोडी पोळी घ्या, माझ्या आग्रा असतो. इतका पोळीचा तुकडा. हा झाला एरिया ऑफ मायनर सेक्टर, लघु वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ. राहिलेली पोळी एरिया ऑफ मेजर सेगमेंट, विशाल वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ. आणि लघु वर्तुळखंड अधिक विशाल वर्तुळखंड म्हणजे पूर्ण पोळी, म्हणजे पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ. काय सूत्र तयार झालं? एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू एरिया ऑफ मायनर सेगमेंट प्लस एरिया ऑफ मेजर सेगमेंट. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर लघु वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ अधिक विशाल वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ. एरिया ऑफ सर्कल काढलं, कोणतं सूत्र वापरलं? पाय आर वर्ग. एरिया ऑफ मायनर सेगमेंट काढलं, कोणतं सूत्र वापरलं? कोणतं सूत्र वापरलं सांगा? आर स्क्वेअर थीटा अपॉन 360 पाया, पाया आर स्क्वेअर मायनस साइन थीटा अपॉन 2. आणि सर्कलचं आणि याचं मायनस केलं म्हणजे 2 नंबरचं आलं उत्तर.
या प्रकारे मित्रांनो आपण 7.4 मधील क्वेश्चन नंबर 5 सोडवलेला आहे. मित्रांनो याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन आणि प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन हे तर कोणाचंही चुकू शकतं. कितीही मोठा गणितज्ञ असो, थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लूज झालं की आपलं इकडं 586 येऊन गेलं तर उत्तर. ॲक्च्युअल काय ते 686. आणि मित्रांनो या खूप सिली मिस्टेक्स आहेत. सिली मिस्टेक म्हणजे काय? सोपा असून आपल्याला येत असून चुकवणे. तर मित्रांनो अशा सिली मिस्टेक्स टाळा. आणि सिली मिस्टेक्स टाळण्यासाठी प्रॅक्टिसला पर्याय नाही. प्रॅक्टिसला लाईक करा. ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्सला सबस्क्राईब करा. मित्रांनो प्रॉब्लेम सेट 7पर्यंत आपला प्रवास येऊन पोहोचलेला आहे. आणि हा प्रवास कुठून सुरू झाला होता? सिमिलॅरिटीपासून. सगळे व्हिडिओ सगळ्या प्रश्नांची उत्तरं दोन्ही माध्यमात मराठी आणि सेमी इंग्रजीसाठी आपण अपलोड केलेले आहे. अवश्य पहा. मित्रांनो आपण लवकरच डिजिटल गाईड जॉमेट्री क्लास 10 लॉन्च करत आहोत. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल, म्हणजे डिजिटल गाईडमध्ये काय, आपण मार्केटमधून 150 रुपयाचं गाईड आणतो आणि प्रश्न त्याच्यात असतात, समजा आपण लिहून काढतो. याच्यामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तराचा एक व्हिडिओ तयार केलेला आहे. त्या फक्त प्रश्नावर क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ दिसेल आणि तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न मी त्याच्यात केलेला आहे. आणि तुमच्या प्रतिक्रियामुळे माझा उत्साह खूप वाढलेला आहे. आणि हा प्रवास आता शेवटकडे जात आहे. प्रॉब्लेम सेट 7साठी तयार राहा. मित्रांनो यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. मित्रांना शेअर करा. डिजिटल गाईड पाहिजे असेल तर वॉन्ट डिजिटल गाईड असा मेसेज कॉमेंट्स बॉक्समध्ये टाका. तुमच्या कॉमेंट्स माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो एक टाईम टेबल तयार करा. दररोज एक 30 मिनटं फिक्स वेळेवर एक प्रॅक्टिस सेट आपल्याला पूर्ण करायचा आहे किंवा 5 उदाहरणं 100% सोडवायची आहे. पहिले व्हिडिओ पाहता ऐकता लिहिता विचार करा. 2दा-3दा अशी प्रक्रिया केल्यावर मनानं सोडवा. मनानं सोडवताना मात्र घड्याळामध्ये वेळ लावा. एका उदाहरणाला 2 किंवा 3 मिनटं, मोठं उदाहरण असेल तर 4 मिनटं असा वेळ लावून सोडवा. आणि व्हिडिओमधील उत्तरांना आपले उत्तर मॅच होतात का हे स्वतः चेक करा. मित्रांनो जोपर्यंत तुम्ही स्मार्ट पद्धतीने अभ्यास करणार नाही तोपर्यंत जॉमेट्री किंवा मॅथवर प्रभुत्व मिळवता येणार नाही. मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन टिप घेऊन, नवीन व्हिडिओ घेऊन. प्रॉब्लेम सेट 7साठी तयार व्हा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत हॅव ए गुड डे.